ग्रंथ वाचली पाहिजे. त्या ग्रंथांमधून काय होईल? आज बघा तुम्ही, भगवद्गीता हा जर ग्रंथ आपण बघितला तर त्या भगवद्गीतेमध्ये सगळ्या आयुष्याचं सार सांगितलेलं आहे. पण तो वाचला तर पाहिजे, ऐकला तर पाहिजे, कोणाकडून समजून तरी घेतला पाहिजे. आणि आता या विज्ञानाच्या काळामध्ये आणखी सोपी प्रगती झाली आहे. फक्त मोबाईलवर टाईप करायचं भगवद्गीता, मराठी, इंग्लिश, हिंदी, ज्या भाषेमधून हवी त्या भाषेमधून ऐकायला मिळते. भगवद्गीता का वाचायची? अहो, आपल्या भारताचं दुर्दैव हे आहे की भगवद्गीता हा ग्रंथ आपण न्यायालयात ठेवला. जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. त्या भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली जाते महाराज. तो त्या कोर्टात ठेवायचा ग्रंथ आहे, तो देवघरात ठेवायचा ग्रंथ आहे, कोर्टात ठेवायचा ग्रंथ नाही. मी तर म्हणतो तो ग्रंथ कोर्टात ठेवण्यापेक्षा जर देवघरात ठेवला तर कोर्टच ठेवायची गरज नाही. कोर्टच ठेवायची गरज नाही, इतका महान तो ग्रंथ आहे महाराज. भारताचं दुर्दैव आहे की आपण त्या ग्रंथांकडे फक्त पुस्तक म्हणून बघतो, परंतु त्या ग्रंथांमध्ये जे काही तत्वज्ञान आहे, जे आयुष्य समजून घेण्याचे प्रयत्न आहे, आपलं आयुष्य कसं असावं हे आपल्याला हे ग्रंथ शिकवतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा माझ्या समोर आहे. हा गाथा म्हणजे का फक्त अभंग म्हणण्यापुरता आहे का महाराज? अजिबात नाही. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांना आलेले आयुष्यातले जे जे अनुभव